मला लवकर उठून एवढी फुलं आणावं लागतात। हे आपलं झाड आहे मागे लावलेलं, पण फुलं नाही ना आणली तर दुसरे घेऊन जातात कोणीतरी। फुलांसाठी मला उठले की आधी जावं लागतं। हे बघा, हेच आपलं फुलांचं झाड आहे आणि इथं हे खाली आपण याची फांदी आता नेणार आहोत। पोळीसाठी मी पीठ भिजवलेलं आहे, थोडं अजून नरम करते मी। आणि आज भाजीला ह्याच्यामध्ये चणे लावलेत, थोडेसे उकडायला हळद मीठ टाकून चणे उकडून घेते। त्याच्यामध्ये भोपळा टाकून करणार आहे, चणे आणि भोपळ्याची आज डब्याला भाजी। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल। करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये। आपली मीराताई। कांदा झाला आपल्याला। आता मी हा भोपळा साली काढून चिरून घेते। याला आपण साली काढला, आता धुवून घेतला, आता आपण याला कापून घेऊया। भोपळा असा चिरून घेतलेला आहे। भोपळ्यामध्ये मी काही नाही, हे कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि खोबरं, आगरी लाल मसाला, हळद मीठ एवढंच सामान आहे। इथे कांदा कापलेला आहे आणि हे पाहे चणे मी थोडंसं हळद आणि मीठ टाकून छानपैकी असे उकडून घेतलेले आहेत। तेल गरम झालं, आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालूया। ह्याच्यामध्ये कोणी कोणी चण्याची डाळ पण टाकतं, मी पण टाकते, पण चणे टाकल्यावर खूप छान होते ही भाजी। हे पहा, थोडंसं गरम मसाला पण घातलाय मी ह्याच्यामध्ये, आवश्यकता काही नाहीये पण आपला टाकला। हे मसाले मी तेलात टाकायचं कारण काय, खूप छान भाजीला तरी येते, हे तर आपलं गरम हे मसाला सगळा परतलेला आहेच बरं का। मग आता मी त्यात घालायचं आपल्याला लवंग आणि हे चांगलं वाफेवर फ्राय करून घ्यायचं। आपले चणे फ्राय आहेत म्हणून चण्याला घाई करायची नाही चणे टाकायला। असं पूर्ण परतून घ्यायचं। हे परतून झालेले आहेत बघा हे आपले। ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता आपण चणे घालूया। खायला काही भाजी वाफेवर शिजून द्यायची। आता मी थोडंसं ह्याच्यात पाणी पण टाकणार आहे आपला भोपळा शिजण्यासाठी। मला ही भाजी फार आवडते, अशी केल्यावर मला फार आवडते। चण्यांचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार टाका। मी आता थोडे चणे खाण्यासाठी ठेवले आहेत मुलांना। बघा, मी ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे, हे थोडं शिजून द्यायचं। आता हे ह्यातलं एवढं सगळं पाणी आटून जाईल, एवढं पाणी शिजून हे पाणी सगळं आटणार आहे। मी ह्याला आज शेंगदाणे वगैरे असं काही घालणार नाहीये।
आपली भाजी. अशा प्रकारे आपली भाजी होते पहा. अजून पण ह्याला अजून थोडंसं शिजवायची, पाणी आटलं पाहिजे अजून. ह्याच्यामध्ये मी चणे कमी टाकले कारण का थोडे खायला ठेवले मुलांना. थोडा अजून रस्सा असा आटला पाहिजे आणि आटतोही. अशा प्रकारे एकदम छान भाजी झालेली आहे. वरण भातावर तर मला फार आवडते ही. पाणी बऱ्यापैकी अजून ह्यातलं कमी व्हायचं आहे बरं का. ही पहा मित्रांनो आपली भाजी. एकदम सुक्की भाजी पण ना असं टोटरे बसतात. अजून थोडं ह्याच्यामध्ये अजून कमी होणार आहे हे तसं. अशा प्रकारे मी भाजी केलेली. अजून थोडंसं रस्सा अजून मला तर असं लागतो बरं का, हे चालेल. पण थोडं अजून कमी व्हायचं आहे. डब्याला ना अशी फक्त ओली दिसली पाहिजे भाजी. चपाती अशी बुडली पाहिजे त्यात. एवढंच मुलांना असंच लागतं. नाही तर मग ते टोटरे बसतात. अजून थोडा वेळ ठेवायचं स्लो गॅसवर. आपली आंघोळ झाली तोपर्यंत. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तिकडे आपली भाजी होती आहे. आता इकडे मी देवपूजेला बसणार आहे. मुलं गॅस बंद करतील आणि आपापला डबा भरतील. मुलगा थांबलाय भाजीसाठी. नाही बा अशी भाजी केली रे शुभम, तू म्हणतो थोडासा रस्सा ठेव. त्याला तो म्हणतो मग मी एकदम सुक्की नको देत जा, माझं पोट भरत नाही, कस तरी वाटतं, एकदम गिळत नाही आहे, थोडीशी अशी ओली देत जा. तर हे पहा मी अशी भाजी केली बघा. हे बघा ही अशी एवढी ओली आहे भाजी. हे पाणी दिसतं तुम्हाला पण ह्याच्यामध्ये रस्सा काहीच नाही आहे राहिला. बंदच करते मी आता. थोडासा रस्सा राहिला, ओली पाहिजे फक्त भाजी. तर ही अशा प्रकारे ही भाजी थोडी ओली आहे. त्याला अशी डब्याला करून द्यायचं त्याचं म्हणणं असतं. मित्रांनो या चहा घ्यायला, चहा आणि थालीपीठ पाण्यासकट. चहा घ्यायला या, चहा घ्यायला. चहाची वेळ आहे. मोठ्या मोठ्या बाता आणि ते काय म्हणतात ना सैराटमध्ये. एवढा मोठा कप आहे मित्रांनो. आणि मला चहा बघा केवढा दिलेला आहे. चलो द्या, असू द्या चला. पण कप फार मोठा आहे. चहाही त्याच्यामध्ये ते भरपूर आहे चहा असं वाटतं. कप फार मोठा. एक पाव दूध बसतं ह्याच्यामध्ये. एवढा मोठा कप आहे. आणि हा दूध प्यायचाच कप आहे मुलांचा. संध्याकाळी एवढा एक कप मी त्यांना दूध देते. काल थालपीठ केलेलं मुलांना एवढं आवडलं अप्रतिम. मुलं म्हणतात उद्या पण कर. म्हटलं ठीक आहे. मित्रांनो मुंबईला पाऊस कसा आहे. एकदम त्याने जोरदार अशी हजेरी लावलेली आहे पावसाची. मी आता स्टेडियमला आलेली आहे. भरपूर पाऊस असल्यामुळे ते जास्त नाचू शकत नाहीये. दिसते बाय. घरातनं निघाल्यापासून पाऊस चालूच आहे. बंदच नाहीये पाऊस. एक मला मागे कमेंट आली होती वैभव वाडेकर म्हणून. मे मध्ये कमेंट आलेली. मी मे मध्ये इकडे आलेली तेव्हा त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही जेव्हा भिवंडीमध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला तिथे खडबडेश्वर मंदिर आहे ना, प्लीज तिकडचा मला थोडासा भाग दाखवा. कारण का त्या तिथे लहानपणी जायच्या. ठीक आहे वैभव वाडेकर, मी आलेली आहे इथे. तर वैभव वाडेकर यांच्या कमेंटमुळे माझ्या ते सारखं डोक्यामध्येच असायचं की. आणि ज्या दिवशी मी तिकडे गेली ना गावी, त्या दिवशी त्यांची कमेंट आली. एक दिवसाचा फरक झाला. मला काही येता बी आलं नाही. आणि मला कोणी इकडून कोणाला वेळ पण नाही जाऊन ते शूट करायला. म्हटलं आता आपण आलोत तर आपण स्वतःच ते शूट करून त्यांना पाठवून द्यायचं आहे आपल्याला. वैभव वाडेकर खास तुमच्यासाठी. पहा हे कसं आहे चॅलेंज ग्राउंड. कुंबडपाडा असं म्हणतात एरियाला. आधी इकडे हे कौलारू होतं. हे मंदिर खूप छोटंच होतं आणि कौलारू होतं. ते आता हे असं झालेलं आहे. हेच आहे पाहते शिव मंदिर खडबडेश्वर. तर आपण इथे एंट्री करूया. सांब सदाशिव. हे पहा किती वृक्ष, फार विशाल वृक्ष झालेले आहेत. तेव्हा आम्ही लहान होतो, फार छोटा होता हे वृक्ष. सगळ्यांची इथे पूजा करतात.
आणि हे पहा आपले नंदेश्वर महाराज. इथून समोर ना बंद आहे शिवमंदिर. इथे ही मुले होती, या मुलांना मी विचारलं चावी आहे का, तर त्यांनी मला हे मंदिर उघडून दिलेलं आहे. तर आता आपण मंदिरामध्ये एंट्री करूया. हे पहा, हे एंट्री केल्याबरोबर हे असं आहे मंदिर. फार सुधारणा फार झालेली आहे. होम हवन हे हा पहा, उंच 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 फार उंच गाभारा आहे. अशा प्रकारे हे मंदिर होता. तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा खूप वेगळं होतं आणि आता बरंच काही बदललेलं आहे. आपलं हे लड्डू गोपाल आहे. आणि इकडे आपले श्री गणेश विराजमान आहेत. उजव्या साईडला डाव्या साईडला दोन्हीकडे मंदिरे आहेत. इकडे कॅमेरा पण आहे. अशा प्रकारे हे पहा मंदिर, हे पहा हे शिव मंदिर. ह्याच्यावरचा कलश आहे ना घासून पुसून ठेवलेला आहे. आता बाहेर दिसत आहेत त्याची भांडी घासलेली. हे पहा आवरावर केलेली आहे, त्याच्यामुळं साफसफाई झालेली आहे चांगल्या प्रकारे. हे पहा हे मंदिर आणि तुम्ही बघू शकता तिकडे परत त्याच्या एकदम राईट असं समोर हे पहा आपले देव आहे ते बघा. अशा प्रकारे तुमच्यामुळे मला खडबडेश्वर मंदिरामध्ये येण्याचा योग आला, त्याबद्दल वैभव वाडेकर तुमचे धन्यवाद. बाहेर देवलामध्ये नंदी महाराज उभे आहेत. असं कासव आहे, कमरे एवढ्या उंचावर नंदी आहे इकडे. आणि हे पहा किती मोठं वृक्ष आहे पिंपळाचं. इथे सुद्धा एक नंदी महाराज आहेत. इथे सुद्धा काही लिंग आहेत पहा. नंदी सकट शिवलिंग आहे. आणि हा बघा किती छान आहे शिवलिंग. मला तर थोड्या वेळासाठी असं वाटलं की हा खरंच आपले नागराज आहेत की काय म्हणून. आणि इकडे ही एक मूर्ती आहे नंदेश्वराची. हे पहा, हे पण माझ्या कमरेपेक्षा उंच असं हे तुळशीचं वृंदावन आहे. लड्डू गोपाल आपले तिथं बसलेत. ते पहा इथे दिलेले आहेत. आणि एक इथे बघा जे काय असेल ते. हे कसं झाड आहे वडाचं, वटवृक्ष. बरगड हिंदीमध्ये म्हणतात बरगड का पेड. वटवृक्ष पहा किती महान आहे. पावसामुळे मला कॅमेरा दिसते की काय असं वाटतं. फार आहे बघा, तरी पण बऱ्याच इकडच्या फांद्यावर तोडलेल्या आहेत. आणि वटवृक्षाच्या खाली असा देवारा आहे. आपण याच्यासोबत दर्शन नागदेवता असतो बघा. इथे नागदेवता आहे, यांच्या खाली मांडलेले आहेत. आणि बरेच संख्य दिवे बघा. हे वडाच्या वटपौर्णिमेला महिला इथे येत असत. अशा प्रकारे हा इथं वडाचं झाड आहे, देवळाच्या अगदी बाजूलाच आहे. आणि हे बघा हे मंदिर इथून दिसतंय. खिडकी आहे शिव मंदिराची. अशा प्रकारे शिव मंदिर आहे एवढ्या उंचावरती. असं आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण घरी निघालेलो आहोत. नमस्ते. भाविकांना हे पहा बसण्याची सगळी सोय केली आहे. पण आहे भाविकांना पहा पूर्ण बसण्याची वगैरे बाहेर सोय. आतमध्ये पण आहेत सर बरेच चेअर आहेत आणि बाहेर अशी सोय केलेली आहे. नमस्कार काका.
तर ह्या मंदिराविषयी तुम्ही काय सांगाल का जरा, शिव मंदिराविषयी? ताई, माझा जन्म भिवंडीतच झाला आहे आणि आम्ही लहानपणापासून इथे यायचो. हा पहिले कौलारू मंदिर होता असं, आणि इथे हा पांढरापूर होता, सगळ्या गाई वगैरे असायच्या. आणि पांजरापूर असं म्हणायचे पहिले याला, पांढरापूरच नाव होतं. आणि इथे आम्ही म्हणजे इयत्ता 5वी ते 8वी 9वी पर्यंत इथे अभ्यासाला आहे. अरे बापरे. आणि तेव्हा एक कौलारू होतं आणि फार प्राचीन मंदिर. आणि गाय यायची म्हणे इकडे, दूध द्यायची खाली, हे असं शिवलिंगावर स्वतः येऊन यायची ना. पहिल्याचे लोक म्हणायचे ना, आम्ही स्वतः पाहिजे. नाही असं म्हणतात, बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद थोडीफार माहिती सांगितल्याबद्दल. ताई नमस्कार. त्या काकांनी आपल्याला माहिती दिली आणि आता गेलेले आहेत. आता आपण पण आपल्या घरी जाऊया. अशा प्रकारे हे शिव मंदिर आहे पहा मित्रांनो. मैत्रिणीकडे आले, हे पहा जैन आहेत त्या ताई, आणि एकदम छान यांचं छोटंसं रूम आहे, पण स्वतःचं आहे. मला यांचा रूम फार आवडला, एकदम मस्त आहे, अमेझिंग. हे पहा एकदम रोडवरच आहे, खाली त्यांनी भाड्याने दिले आणि त्या वरती राहतात. आणि खूप छान असं त्यांचं घर आहे, खूप छान आहे बघा. आणि त्या पण इकडे बसलेल्या आहेत, माझे व्हिडिओ पाहतात. चालू आहे त्यांच्याकडे मोबाईल आहे, त्या माझा व्हिडिओ पाहतात, पण त्यांना कमेंट करायला जमत नाही, कधीतरी करतात. आता माझ्या व्हिडिओला माझ्यासमोर एकदम कमेंट आहे, त्यांना सांगितलं कशा कमेंट करायच्या. बोला काहीतरी, कसा वाटला व्हिडिओ? वेळ भेटेल तेव्हा आता इथून पुढे त्या पाहतील. नाव सांगा तुमचं. माझं सांगू? हां, मी निर्मला जैन आहे. आणि माझ्या कोण आहात? बेस्ट फ्रेंड. काय इकडे बघ, इकडे बघ, काय काय आणते थांब, खाऊ आणते. ताई खाऊ आणायला गेली, बिस्किट आणायला गेली, थांब. हे पहा कोण आहे मलाच माहीत नाही, मित्र आहे का मैत्रीण आहे? कोण आहे तू? कोण आहे तू? थांब ताई आणते, थांब. अरे 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 अरे, हे बाबा 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 बाबा, शी, तू माझे कपडे घाण करतेस. थांब जरा, आताच मी आले. तसे पण कपडे घाण आहेत, चिखलामध्ये आपले भरलेले आहेत. म्हणतात ना, जीव लावले की राणचं पाखरू जवळ येतं. याला मी कधीच पाहिलं नाही, पहिल्यांदाच पाहते. कुठली का की तिकडे गेले, तिकडून खाऊ आला की नाही. मग अशीच तर तिथं होता, मी कपडे काढताना आलेलं तुला असंच करता आला. टोटर बसतात ग बिस्किटामध्ये. पण काय आता दुसरं आपल्याकडे काही नाही, यांना बिस्किट द्यायचे नसतात, पण आता आपल्याकडे दुसरं आहे नाही काही. आणि इकडचे कुत्रे चपाती अजिबात खात नाहीत बरं का. तुम्ही चपाती टाका, भाकरी टाका, ती खाणारच नाही. आपला भ्रूण तरी कुठं खातो. फार गोचिडे द्वे ह्याच्या गळ्याला, मानावर पडे बघ, इथे एवढं गोचिडे. असू दे, चल ठेव सगळे बिस्किट, एक करून टाक. नाही, एक करून टाक त्याला, असं ठेवू नको. इथे लगेच लोक बडबड करतील, घाण करतात म्हणून. लोकांना लय त्रास आहे कुत्र्यांचा. संपले, एक पुडा संपला. फार गोचिडे झाले तू. अरे काय होणारच ना घाण्यामध्ये. नको हात लावू आता, ते कसे आंघोळ वगैरे नाहीये ना. प्रेमाची भाषा असते हो. लगेच आला माझ्या अंगावर, आम्ही तर बघितलं पण नाही कधी. छान आहेत, क्यूट. ए काय बोलायचं तुला? अरे तिथेच बस. लय मला घाण लगेच लावली माझ्या अंगाला तू, घाण. चला कचरा टाकायला चालली ती. चला बाहेर असं करायला पाहिजे ग. चला, तुम्ही ज्यांना कुत्रे आवडत नाहीत ना, त्यांनी फक्त ह्यांच्या डोळ्यात बघा, एकदा ह्यांच्या डोळ्यात बघा, यांना प्रेम करून बघा. तुमचं हृदय एकदम हे लावून जाईल. काय गोष्टी अशा येतात इंस्टावर, व्हॉट्सअपवर, नको वाटतं पाहायला त्या गोष्टी. पाहिलं तर डॉग तिथेच बसलाय आमच्या गेटजवळ.
वाईट वाटतं व असं. मी मुलांना ह्याच्यासाठी दम देते इथे की आपण प्रेमाने जर त्यांना आणू, आपण खायला प्यायला जर त्यांना घालतो ठीक आहे, आपण जसं त्यांना जीव लावतो ना, जसं ते आपल्याला जीव लावतात तसं त्यांना वाटतं की हा पण व्यक्ती तसाच आहे. दुसरा व्यक्ती पाहिलं ना त्यांना वाटतं की नाही हा पण व्यक्ती माझ्यासाठी तसाच आहे, म्हणून ते दुसऱ्या व्यक्तीकडे जातात आणि ते नको ते कांड करतात, दोघं मारहाण करतात. मग त्यांचा विश्वास बसलेला असतो माणसांवर, म्हणजे आपल्यावर. त्यांना वाटतं की त्यांना सगळे माणसं तसेच वाटतात. एखाद्या माणसाने जर त्यांना जीव लावलं तर त्यांना वाटतं सगळे माणसं जीव लावतात. एखाद्या माणसाने जर क्रूरता केली तर त्यांना वाटतं सगळेच माणसं क्रूर आहेत, असं त्यांचं असतं. मग आपण त्यांनी मुलांना सांगितलं तुम्ही जीव लावत जाऊ नका, त्यांना खायला ठेवत जाऊ नका. तुम्ही खायला ठेवताना तुमच्यामुळे ते दुसऱ्यांकडे जाते ना, मग त्यांचा घात होतो. असं इथे झालेलं आहे. म्हणून मला फार वाईट वाटतं आणि आता मला अक्षरशः कसतरी वाटतं. जो बाहेर बसलाय तिकडे आणि कोणीतरी दुसरे घाण करून जातात, मग माणसं मारतात त्यांना की कुत्रे घाण करतात. बेकार वाटतं. म्हणून मी काय इथं टाकायला बघत नाही. पण आज ते कसं आलं माझ्या मागे मागे काय माहिती. तर होतं घरामध्ये एक बिस्किट दुसऱ्या कुत्र्यांसाठी आणलं, ते आम्ही त्याला टाकलं. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे. आज चहाला लेट झाले. चहाबरोबर आज नूडल्स आहेत आपल्याला. मित्रांनो आज काय काय केलं, कुठे गेले, आजचा दिनचर्या तुम्हाला मी सादर केलेली आहे. आता मी नूडल्सचा नाश्ता करते आणि चहा येतो. मैत्रिणीकडे गेली होती, त्यांनी मला चहाची ऑफर केलेली, पण म्हटलं नको, कुठे त्यांना त्रास द्यायचा पावसा पाण्याचं. म्हणून मी काय म्हटलं नकोच आपल्याला, आपण घरी गेल्यावर घेऊया म्हटलं. नूडल्स होते तोपर्यंत चहा येतोय, वेळ लागतो चहाला जरा. मित्रांनो मी तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल तुमचे मी फार फार आभारी आहे. आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.